आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 77. खाली हॉलमधील तो वादळानंतरचा सन्नाटा अजूनही कायम होता, पण वर कार्तिक आणि गार्गीच्या खोलीत एक वेगळंच संभ्रमाचं वातावरण होतं. गार्गीने तिथून जायचं कॅन्सल केलेलं, पण एका कोपऱ्यात जागा पकडून बसलेलं तिचं मन अजूनही स्थिर नव्हतं. कार्तिकने तातडीने सिद्धूला फोन करून दोघांचंही जेवण वर पाठवायला सांगितलं होतं. याकडे तर तिचं लक्षही नव्हतं. तिला आता जेवण करण्याचीही इच्छा नव्हती. तेवढ्यात खोलीच्या दरवाजावर जोरात टकटक झाली. सिद्धू जेवणाचं ताट घेऊन उभा होता. साहेब, जेवण. सिद्धू भीत म्हणाला. ठेव तिथे आणि जा. कार्तिकचा आवाज खोलीत घुमला. सिद्धू ताट ठेवून मुकाट्याने बाहेर पडला. कार्तिकने दरवाजा बंद केला आणि तिच्या समोर आला. त्याने तिला हाताला धरून उठवलं. गार्गी, चल जेवायला ये. तू जेवून घे कार्तिक, मला खरंच भूक नाही आहे. भूक आहे की नाही ते मला माहीत नाही, पण माझ्यासोबत तुला खावं तर लागणार आहे म्हणत तिचं न ऐकता त्याने तिला ओढतच टेबलजवळ आणलं. खरंच मूड नाही आहे माझा. कार्तिक प्लीज, केविलवाण्या डोळ्यांनी ती म्हणाली. तुला काय वाटतं, तू अशी उपाशी राहिलीस की कोणाला फरक पडणार आहे का हे जे कोणी घडवून आणलंय त्या लोकांना पश्चाताप होणार आहे? उलट त्यांना आनंदच होईल. म्हणून म्हणतोय, माझ्यासाठी खा. कारण तू जेवली नाहीस ना तर मला वाईट वाटेल. चालेल का तुला असं? का जबरदस्ती करत आहेस? तुला समजायचं ते समज, पण माझ्यासाठी आता 2 घास खाणार आहेस. कार्तिकने खुर्ची ओढली आणि तिचं ताट तिच्यासमोर सारत बसला. तिला आठवलं, तिला इथं आल्यापासून एकदाही उपाशी राहू देत नसायचा तो. मागच्या वेळेस ही असंच तिच्यासाठी ताट मागवलेलं तिला आठवलं. तुला एवढा काय फरक पडतो मी जेवली नाही तर? कारण मी इथं आल्यापासून पाहते, मी उपाशी राहू नये यासाठी तू नेहमी काळजी घेतोस. इतकं प्रेम करतोस माझ्यावर, माझा विश्वासच बसत नाही आहे खरं तर. मी असाच आहे गार्गी. शब्दांपेक्षा कृतीने जिंकायला आवडतं मला लोकांना, आणि ते तुला कळलं यातच सगळं आलं आहे. जेव आता. तो आता कुठे हसला. मग तीही जेवू लागली. बाय दी वे, मी खाली जाऊन काय सांगितलं ते तुला माहिती असावं म्हणून सांगतो. काय? गार्गीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. मी मॉमला सांगितलं की ती अंगठी तिच्याच ड्रेसिंग टेबलच्या खालच्या कप्प्यात अडकली होती आणि मघाशी गडबडीत तिला ती दिसली नसेल. मी ती अंगठी तिला देऊन आलोय. आता खाली कोणाचीही हिंमत नाहीये तुझ्याकडे चोर म्हणून बोट दाखवायची. गार्गी अवाक होऊन पाहत राहिली. पण तू चक्क खोटं बोललास. माझ्यासाठी का? तुझ्यासाठी नाही. कार्तिक पुन्हा ताडकन बोलला. मी हे माझ्यासाठी केलंय. माझ्या बायकोवर कोणी बोट उचललेलं मला खपणार नाही. आणि आता जेव भरभर. वाजलेत किती बघ, तो म्हणाला. गार्गी मात्र कार्तिककडे पाहत होती आणि त्याची ही प्रेम करण्याची पद्धत तिचं आताही मन जिंकून घेत होती. त्याच्या प्रेमात कृती आणि अधिकार जास्त जाणवत होता आणि तिला हे आवडून जात होतं. आता माझ्याकडे अशी बघत बसू नकोस, जेव खाली पाहून. तो खाली पाहत जेवण करत हसत म्हणत होता आणि मग मात्र ती खुदकन हसली आणि जेवू लागली. जेवण झाल्यावर कार्तिकने ताट बाजूला केलं आणि लॅपटॉप उघडला आणि तो काम करत बसला. गार्गी त्याच्याकडे पाहतच तिचं जेवण संपवत होती. कार्तिक आता जणू तिला नव्याने कळू लागलेला. गार्गी जेवणाची ताटं खाली नेऊन देणार होती, त्यासाठी तिने ती उचलली एवढ्यात. आता तू नेऊन देणार आहेस का? त्यापेक्षा सिद्धूला कॉल करून बोलाव ना गार्गी. इथे सोयी आहेत त्या कशासाठी आहेत? ओके, विसरले मी. काय करायचं, अजून माझं मन इनामदारांच्या पद्धती शिकलेलं नाही आहे. ते अजून मध्यमवर्गीयच आहे मिस्टर कार्तिक. तिने असं म्हणताच त्याने डोळे मिटले. तिने मग बाजूला येत सिद्धूला खाली कॉल लावला आणि ताटं घेऊन जायला सांगितली. तोपर्यंत ती फ्रेश व्हायला गेली. सिद्धू काहीच क्षणात हजर झाला. तो ताट घेऊन जाताच कार्तिकने दार लावलं. गार्गी फ्रेश होऊन बेडवर येऊन बसलेली.
एवढ्यात पुन्हा दार वाजलं. थांब मी बघतो म्हणत कार्तिक उठला आणि दार उघडलं. पाहतो तर दादासाहेब. ग्रँडपा तुम्ही आत्ता इथं? हो. अरे आत्ता येऊ दे. हो या ना. आत येताच दादासाहेबांची पहिली नजर अख्ख्या रूममध्ये फिरली. पाहतात तर गार्गी बेडवर बसलेली उठून उभी राहिली. गुड. मला चांगलं वाटलं आज कार्तिक. तुमच्या दोघात सगळं ठीक झालंय हे पाहून. आणि आज मला अभिमान वाटला तुझा. कारण तू केवळ तुझ्या बायकोची बाजू घेतली म्हणून नाही, तर सत्याची बाजू घेतलीस. पण गार्गी माफ कर. मी मघाशी एवढं सगळं होताना काही बोललो नाही, कारण हे सगळं मला कार्तिककडून अपेक्षित होतं आणि त्याने ते केलं. पण काळजी करू नकोस, मी नेहमीच तुझ्या बाजूने आहे. आणि आता तर काय, तुझा नवरा कार्तिक ही तुझ्या बाजूने झालाय, हो ना? हो ग्रँडपा, थँक्यू. ती कार्तिककडे चोरटी नजर टाकून म्हणाली. बर चला झोपा आता. मनात काही ठेवू नकोस गार्गी. कार्तिक तुला सांगितलं ते शोधून काढशील लवकरात लवकर. हो ग्रँडपा. उद्या ऑफिसमध्ये गेलो की त्याच कामाला लागणार आहे मी पहिला. दॅट्स ग्रेट. गुड नाईट. गुड नाईट ग्रँडपा. दोघंही म्हणाले आणि ते निघून गेले. दादासाहेब निघून गेल्यावर कार्तिकने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि सरळ झोपायची तयारी केली. तो बेडवर आडवा झाला, पण गार्गी तशीच बाजूला बसली होती. ती विचार करत होती, दादासाहेबांना उद्याच सगळं सांगावं लागेल, पण कसं आणि कुठे भेटून हे सांगावं. ती याच विचारात हरवलेली. पण एवढ्यात कार्तिकने तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढलं. गार्गी बस झाला विचार आता, चल झोपायला ये. त्याने तिला ओढून घेतलेलं. ती आता त्याच्या मिठीत होती. तिला जवळ घेत तिचं डोकं आपल्या छातीवर ठेवून तो तिला आता थोपटत राहिला होता. पण त्याच्या मनात सुरू असलेलं विचारांचं वादळ मात्र थांबण्याचं नाव घेत नव्हतं. गार्गी मनीष काकांवर इतक्या ठामपणे का नाव घेत होती? खरंच तसं असेल का? नाहीतर एवढी मोठी गोष्ट ती कोणाविषयी असं बोलणार नाही. मला वाटतं आता मला माझा तपास त्या दृष्टीनेच न्यायला हवा. खरं तर वाईट वाटतंय आणि मनापासून असं वाटतं की असं काही नसावं. पण विल सी. आता वेळच ठरवेल. सकाळी इनामदारांच्या डायनिंग टेबलवर एक विचित्र शांतता पसरली होती. दादासाहेब वर्तमानपत्रात डोकं खुपसून बसले होते. सिद्धू आणि महादू अत्यंत निशब्दपणे सगळ्यांना नाश्ता वाढत होते. गायत्री गप्प बसून होती. काल रात्री गार्गीवर घेतलेल्या संशयामुळे आणि कार्तिकच्या त्या संतापामुळे गायत्रीच्या मनात गार्गीबद्दल अजूनही अढी होती. पण कार्तिकसोबत मात्र बोलावं वाटत होतं. याचा अर्थ त्याने गार्गीलाच बायको म्हणून स्वीकारलंय का? आणि का? हा प्रश्न त्याला विचारावा वाटत होता. ज्या मुलीशी लग्न करण्याच्या विचारावर अविवाहित राहणार असं म्हणणारा मुलगा तिच्याकडे इतका ओढला कसा गेला याचं तिला अप्रूप वाटत होतं. मनीष आणि निधी मात्र काही झालंच नाही अशा आविर्भावात नाश्ता करत होते. तेवढ्यात कार्तिक आणि गार्गी तिथे आले. कार्तिकचा चेहरा कोरडा होता. त्याने कोणाकडेही न पाहता आपली खुर्ची ओढली. गार्गीही निमूटपणे त्याच्या बाजूला बसली. सिद्धूने लगेच पुढे होऊन दोघांच्या प्लेटमध्ये नाश्ता वाढला. गायत्रीने कार्तिककडे एकवार पाहिलं, पण त्याने तिच्याकडे एकदाही पाहिलं नाही. आणि त्याच्या चेहऱ्यावर नाराजी होती, जी तिला अस्वस्थ करून जात होती. कार्तिकने भराभर नाश्ता संपवला आणि त्याने मनीष काका, निधी काकू आणि मॉमकडे ढुंकूनही पाहिलं नाही. गार्गी, झालं असेल तर निघूया. कार्तिकने आज मात्र सर्वांसमोर तिला विचारलं आणि तिने आश्चर्याने कार्तिककडे पाहिलं, पण तो मोबाईलमध्ये पाहत होता. दादासाहेबांनी तिला जाण्याचा इशारा केला तशी ती उठली. त्यावेळी तिच्या गालात उमटलेलं ते हलकंसं स्मित दादासाहेबांच्या नजरेतून सुटलं नव्हतं. गार्गीने आज बुटीकमध्ये पोहोचताच पहिला कॉल ग्रँडपांना लावला. हॅलो ग्रँडपा, गार्गी बोलते. हो मला माहिती आहे, बोल. आणि असा फोन वगैरे केला आहेस अगदी? ग्रँडपा, मला तुमच्याशी खूप खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही बुटीकमध्ये याल का? किंवा बाहेर कुठेतरी भेटूया का? म्हणजे घरी बोलता आलं नसतं म्हणून म्हटलं. अगं मग बाहेर दुसरीकडे कुठेतरी भेटण्यापेक्षा तुझ्या बुटीकमध्येच येतो ना मी. पण काय आणि कशाबद्दल आहे? ग्रँडपा, ते फोनवर नाही सांगू शकत मी तुम्हाला. प्लीज तुम्ही इथे या, मग बोलू आपण.
आणि प्लीज, आणि आपण भेटलोय हे कोणाला समजता कामा नये. ठीक आहे, एक अर्धा तास दे मला, अर्ध्या तासात मी तिथे असेन. चल, ठेवू का? अहो, म्हणत गार्गीने फोन ठेवला आणि आता ती त्यांना काय सांगायचं यासाठी विचार करत इकडून तिकडे फिरू लागली. आज मीरा ही नेमकी सुट्टीवर होती, त्यामुळे दादासाहेबांसोबत तिला निवांत बोलता येणार होतं. बरोबर अर्ध्या तासाने बाहेर गाडी येऊन थांबल्याचा आवाज आला. गार्गीने काचेतून बाहेर पाहिलं. दादासाहेबांची गाडी होती. ड्रायव्हरने दार उघडताच दादासाहेब हातातली काठी टेकत बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा रुबाब असला तरी गार्गीच्या त्या अचानक आलेल्या फोनमुळे डोळ्यात एक प्रकारची काळजी स्पष्ट दिसत होती. गार्गी लगबगीने पुढे गेली आणि तिने स्वतः बुटीकचा दरवाजा उघडला. दादासाहेब आत येताच तिने बाहेरचा दरवाजा लावून घेतला, जेणेकरून कोणी मध्येच व्यत्यय आणू नये. ती त्यांना थेट आपल्या केबिनमध्ये घेऊन आली. दादासाहेब केबिनमधल्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी आपली काठी बाजूला ठेवली. समोर अस्वस्थपणे उभ्या असलेल्या गार्गीकडे रोखून पाहत ते म्हणाले, गार्गी, असं अचानक मला बोलवून घेतलंयस, काय झालं? काय काही त्रास देत आहे का तुला? ग्रँडपा, तुम्हाला आज मी इथं बोलावलं याचं कारणही तसंच महत्त्वाचं आहे. मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, पण त्याआधी मला हा विश्वास हवा की तुम्ही माझ्यावर विश्वास तर ठेवाल ना, आणि तुमच्याकडून प्रॉमिसही हवं आहे की तुम्ही लगेच चिडणार नाहीत. गार्गी, कशाबद्दल बोलत आहेस तू? ग्रँडपा, आधी मन घट्ट करणार आहात. हा, मी जे काही सांगणार आहे ते खूप शॉकिंग आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास झाला तर मला नाही आवडणार. मला कळत नाही ग्रँडपा की मी कशी सुरुवात करू. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? कारण कितीही झालं तरी तुमच्या मुलाच्या विरोधात मी बोलायला जाणार आहे. मुलाच्या विरोधात? काय बोलतेस? कोणाबद्दल? ग्रँडपा, त्या पार्टीमध्ये ती मुलगी येणं आणि घरातल्या कार्तिकच्या वस्तू तिच्याकडे जाणं, आणि जेव्हा तिला मी सर्वांसमोर खोटं पाडण्याचा प्रयत्न केला तर मनीष काका मध्ये पडले आणि ते स्वतः तिला बाहेर घेऊन गेले. यामध्ये तुम्हाला शंकास्पद काहीच वाटत नाही का? यात शंकास्पद का वाटावं? दादासाहेबांनी विचारलं, कारण मनीष गार्गीबद्दल काय बोलला होता हे त्यांना एकदम आठवलं. हो, तसं प्रथमदर्शनी पाहताना हे शंकास्पद वाटत नाही, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मी खाली डायनिंग टेबलकडे येत होते त्या दिवशी मी त्या दोघांचं बोलणं ऐकलं. मनीष काका आणि निधी काकूंचं. काय बोलत होते ते? हेच की, तिने एक मोठा पॉज घेतला आणि दीर्घ श्वास घेत पुढे म्हणाली, हेच की कार्तिकला CEO पदावरून काढण्यासाठी त्यांनीच त्या मुलीला पाठवलेलं. त्यांच्या बोलण्यात नाराजी होती कारण मी मध्ये पडले आणि हे सगळं घडू शकलं नाही. मला हे ऐकल्यावर खूप शॉकिंग वाटलं आणि मी खरं तर कार्तिकसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने अमान्य केलं असेल, बरोबर ना? हो, त्याचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. मग मीही शांत बसले. म्हणजे मी ठरवलेलं माझ्या परीने हे सगळं शोधून काढायचं. पण मग त्याच दुपारी निधी काकू मला बुटीकमध्ये भेटायला आल्या होत्या. निधी? पण ती तुला इथं कशाला भेटायला आली? तेच तर, त्या मला म्हणत होत्या आमच्या बाजूने हो आणि कार्तिकला CEO पदावरून हटवण्यासाठी आमची मदत कर. हवं तर 20 लाख रुपये देतो तुला. काय? 20 लाख? दादासाहेबांनी एकदम हात छातीवर नेला. अर्थात त्यांच्यासाठी हे खूपच शॉकिंग होतं. हो ग्रँडपा, पण तुम्ही याचा त्रास करून घेऊ नका प्लीज. शांत व्हा ना तुम्ही मला प्रॉमिस केलंय. हे पाणी घ्या बरं आधी. ती एकदम पॅनिक होत त्यांच्यासमोर आली आणि त्यांच्यासमोर पाण्याची बॉटल केली. दादासाहेबांनी थोडं पाणी पिलं आणि बॉटल बाजूला ठेवली. काही वेळ तिने जाऊ दिला आणि त्यांना नॉर्मल होऊ दिला. आय एम सॉरी ग्रँडपा, पण मला असं वाटलं की तुम्हाला हे सगळं सांगणं गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तेव्हा मी त्यांच्या त्या ऑफरला मना केला तेव्हा त्या खूप चिडून गेल्या आणि त्यानंतर काल रात्री त्यांनी जे केलं ते तुमच्या समोर आहे. काय? म्हणजे हे सगळं तिने केलंय? मला वाटलं हे गायत्रीने केलं असेल, कारण ती तुला नापसंत करते. याचा अर्थ ती फक्त सर्वांसमोर तुझ्याशी चांगलं वागण्याचं नाटक करते तर.
हो ग्रँडपा, एक्झॅक्टली. खरं तर काल रात्रीच घर सोडून निघून गेले असते मी. पण पण मग परत मला कार्तिकचा विचार आला, तुमचा विचार आला. अनबिलिव्हेबल. माझ्याच घरात, माझ्या माघारी माझीच पोरं एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. कुठे कमी पडलो मी? पण बरं झालं हे सगळं सांगितलंस मला. मला वाटलं होतं ते फक्त तुला घरातून बाहेर काढू पाहत आहेत. हो, तशी एक शंका आली होती मनीश्वर, पण आता मी त्याला सोडणार नाही. आपल्याच पुतण्याला फक्त एका पदासाठी असा वागवेल तो, असा विचारही मी कधी केला नव्हता. काय झालं हे देवा? म्हणत दादासाहेब उठले, पण त्यांना एकदम तोल गेल्यासारखं झालं. ग्रँडपा, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं, तुम्ही डोक्यात राग घालून घेणार नाहीये. अगं माझीच आहेत पोरं ती, माझाच नातू. सगळ्यांनी आनंदाने आणि गुण्यागोविंदाने एकत्र राहावं असं मला वाटत होतं, पण माझ्यासमोर सगळं ढासळत असताना कसा शांत राहू मी? नाही ग्रँडपा, आपल्याला शांत राहून निर्णय घ्यायला हवा. मी हे सगळं तुम्हाला का सांगते? कारण आजवर तुम्ही या घराला एकत्रच ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि एकत्र ठेवलंय सुद्धा. मग यापुढे एकत्र नको का राहायला हे सगळे? बस मनीष काका आणि निधी काकू यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हायला हवी, इतकंच. गार्गी शहाण्यासारखं बोलत होती. तिच्यातला समजूतदारपणा दादासाहेबांना आज पुन्हा भारावून टाकत होता आणि त्यांची निवड सार्थ ठरवत होता. ते विचारात हरवले पाहून ती पुन्हा म्हणाली, आणि ग्रँडपा, या घराचं घरपण टिकवण्यासाठी आणि सगळे एकत्र राहण्यासाठीच तर तुम्ही मला निवडलं होतं ना. तिचे शब्द दादासाहेबांना आता थांबवत होते, पण आतमध्ये दादासाहेबांचं तुटलेलं मन मनीष आणि निधीसाठी मात्र खोलवर दुखावलं होतं. ते आता त्यांच्यावर अवलंबून आहे गार्गी. त्यांना आपण केलेल्या चुकीचा कितपत पश्चाताप होतो त्यावर अवलंबून आहे. आजचा भाग इथेच संपलेला आहे. कार्तिक आणि गार्गीमधलं प्रेम वाढतंय आणि गार्गीने आता सगळ्यात मोठं पाऊल उचललंय. चक्क झालेलं सगळं दादासाहेबांच्या कानावर घातलंय. तुम्हाला काय वाटतं? दादासाहेबांच्या कानावर घालून तिने योग्य केलं ना? प्लीज आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. बघूया आता दादासाहेब आणि गार्गी दोघं मिळून मनीषचं आणि निधीचं हे कटकारस्थान कसं समोर आणतात. कार्तिक या सगळ्यामध्ये कसा रिॲक्ट होईल जेव्हा त्याला सत्य कळेल. पुढं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.